नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीसीची नवीन जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये जे आहेत क्लास 2 ची ही पदे आहेत सर्व। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे पीएसआय, एसटीआय आणि एएसओ यासाठी या जागा आलेल्या आहेत, तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर यासाठी परीक्षा शुल्क काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, यासाठी जे फॉर्म भरायची डेट काय असणार आहे, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आणि तुमच्याकडे फक्त डिग्री असेल कोणत्याही शाखेची तरी तुम्ही इलिजिबल आहात, पात्र आहात फॉर्म भरण्यासाठी। यामध्ये महाराष्ट्र गट ब क्लास 2 ची पदे आहेत। एकूण 552 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि याची एक्झाम जी होणार आहे रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी एक्झाम होईल। यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब ची पहा पदे कशी आहेत। 6 जागा आहेत यामध्ये आणि अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे। तर भटक्या जमाती ड साठी 1 जागा, इतर मागास वर्गासाठी 2 जागा आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 1 जागा, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 जागा, असे एकूण आरक्षित पदे 6 आहेत आणि एकूण टोटल जे आहेत 6 जागा आहेत। त्यानंतर राज्य कर निरीक्षक म्हणजेच एसटीआय यासाठी 236 जागा आहेत आणि यामध्ये अनुसूचित जातीसाठी जागा नाहीत, अनुसूचित जमातीसाठी 28 जागा, विमुक्त जाती अ साठी जागा नाहीत, भटक्या जमाती ब साठी 5 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 2 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा, इतर मागास वर्गासाठी 24 जागा आहेत, विशेष मागास वर्गासाठी जागा नाहीत, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 23 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 23 जागा, एकूण आरक्षित पदे 106 आहेत, अराखीव पदे 130 आणि एकूण पदे 236 आहेत। तर खुल्या प्रवर्गासाठी एसटीआय साठी 130 जागा आहेत। त्यानंतर पीएसआय साठी पहा कशा जागा आहेत। पोलीस उपनिरीक्षक गट ब याचे एकूण 310 जागा आहेत। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 30 जागा, अनुसूचित जमातीसाठी 26 जागा, विमुक्त जाती अ साठी 13 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 9 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 15 जागा, भटक्या जमाती ड साठी 8, इतर मागास वर्गासाठी 82, विशेष मागास वर्गासाठी 7 जागा, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 31 जागा, आर्थिक दुर्बल घटकासाठी 31, एकूण आरक्षित पदे 252 आहेत आणि अराखीव पदे म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 58 जागा आहेत। एकूण पदे जे आहेत 310 जागा आहेत पीएसआय साठी। यानंतर जे आहेत फॉर्म भरायची डेट आहे दिनांक 10 एप्रिल 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट असेल दिनांक 30 एप्रिल 2026। त्यानंतर यासाठी नंतर पहा पात्रता काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता, वेतन श्रेणी हे आपण पाहणार आहोत। तर यासाठी सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच एएसओ साठी 44,900 ते 1,42,400 अशी वेतन श्रेणी आहे आणि यामध्ये नंतरचे जे संवर्ग आहेत एसटीआय आणि पीएसआय यासाठी 38,600 ते 1,22,800 अशी वेतन श्रेणी आहे आणि यासाठी पात्रता भारतीय नागरिकत्व लागेल आणि यासाठी वयोमर्यादा पहा कशी आहे। सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या तिन्ही पदांसाठी वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक 1 ऑगस्ट 2026 असेल आणि यामध्ये किमान जे वय आहे मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी एसटीआय आणि एएसओ साठी 18 वर्ष आहे आणि पीएसआय साठी 19 वर्ष आहे आणि यामध्ये कमाल वयोमर्यादा जी आहे तर यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक यासाठी कमाल वयोमर्यादा पहा 38 आहे, मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष आहे आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी दोन्हीसाठी 43 वर्ष आहे, माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवानिवृत्त अधिकारी यांच्यासाठी दोन्हीसाठी 43 वर्ष आहे आणि दिव्यांग उमेदवारासाठी वयाच्या 45 वर्षापर्यंत असेल। नंतर पीएसआय पोलीस उपनिरीक्षकसाठी कमाल वयोमर्यादेचे मागासाठी 31, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 34 वर्ष आहे आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी दोन्हीसाठी 36 वर्ष आहे आणि माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवानिवृत्त अधिकारी यांच्यासाठी दोन्हीसाठी 36 वर्ष आहे आणि दिव्यांग उमेदवार हे जे आहेत पीएसआय साठी अपात्र असतील।
तर अर्हता पहा, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे. सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता. तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल, तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जे विद्यार्थी लास्ट इयरला आहेत ग्रॅज्युएशनच्या जे अपियर आहेत, तर त्यांच्यासाठी फॉर्म भरू शकतात. पण मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डिग्री लागेल. जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास झालात आणि तुमची मेन एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय झालात, तर मेन एक्झामसाठी फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे डिग्री लागेल. तोपर्यंत तुमच्याकडे डिग्री आली पाहिजे. आणि यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान हे आवश्यक आहे. त्यानंतर शारीरिक पात्रता पहा, PSIसाठी पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे. तर पुरुषांसाठी स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता पोलीस उपनिरीक्षक पहा कशी असणार आहे. तर उंची 165 सेंटीमीटर अनुमानित कमीत कमी लागेल. छाती न फुगविता 79 सेंटीमीटर, फुगण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. तर महिलांसाठी स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता यासाठी उंची 157 सेंटीमीटर आणावी लागेल कमीत कमी. तर यानंतर जे आहे, नंतर निवड प्रक्रिया कशी होईल. तर परीक्षेचे टप्पे तुम्हाला दिलेले आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यासाठी सर्वांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा होईल आणि मुख्य परीक्षा जी आहे होईल. तर यामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षेचे गुण 100 असतील आणि मुख्य परीक्षा जी आहे त्याचे गुण 400 गुणांची तुमची मुख्य परीक्षा होईल. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा. यामध्ये जे आहे नंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता पदभरतीसाठी शारीरिक चाचणी जी आहे 100 गुणांची असेल. यामध्ये तुम्हाला क्वालिफाय नेचरची असेल जी आहे शारीरिक चाचणीचे गुण. आणि यामध्ये तुम्हाला एकूण गुणांपैकी किमान 60% गुण म्हणजे 60% गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तर तुम्हाला 60% गुण तुम्हाला घ्यायचेच आहेत मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी. आणि यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये किमान 60% गुण धारण करणाऱ्या उमेदवारांकरिता 40 गुणांची मुलाखत घेण्यात येईल. आणि तुमचे मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीचे एकत्रित गुणांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. तर नंतरचा महत्त्वाचा पॉईंट पहा, पूर्व परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत. तुम्हाला जे आहे प्रोफाईल तयार करायची आहे. जर तुमची प्रोफाईल नसेल तर आणि तुमची प्रोफाईल असेल तर डायरेक्ट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर जिल्हा निवड केंद्र तुम्हाला करायचं आहे. आणि यामध्ये परीक्षा शुल्क पहा, अमागासाठी 394 रुपये फीस आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 294 रुपये फीस असेल. आणि माजी सैनिक यासाठी अमागासाठी 394 आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक त्यांच्यासाठी 294 रुपये फीस असेल. तर अमागासाठी 394 आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 294 माजी सैनिकसाठी. अशी विद्यार्थी मित्रांनो ही सविस्तर जाहिरात आहे. जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.